वेगवेगळ्या राजकीय पक्षातले नेते सध्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करत आहेत. कुंभमेळा साजरा करणं हा त्या धर्माचा एक भाग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 मध्ये अशा प्रकारचे उत्सव साजरे करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. अर्थातच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. परंतु या धार्मिक कार्यक्रमामध्ये नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं का, असा खरा आजचा प्रश्न आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कुंभमेळा सध्या प्रयागराजमध्ये साजरा होतो आहे. त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आपण वाचतो आहे. या कुंभमेळ्यामध्ये सध्या अनेक नेते स्नान देखील करत आहेत. भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये अर्थातच फंडामेंटल राईट्समध्ये कलम 25 ते 28 मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अर्थातच धर्माने त्याचं प्रकटीकरण कसं करावं हा त्या धर्माचा प्रश्न आहे. परंतु इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची देखील काळजी घेतलेली आहे. कुंभमेळा सध्या प्रयागराजमध्ये साजरा होतो आहे आणि अनेक हिंदू धर्मातले लोक त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी येत आहेत. याचा आकडा कोट्यामध्ये आहे. परंतु अनेक असे नेते आहेत, पुढारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, ते देखील या कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला जात आहेत. खरं तर कुंभमेळ्यामध्ये अशा लोकप्रतिनिधींनी जावं का, हा खरा धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रश्न आहे. आता याचंच एक उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक वेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लाल बहादूर शास्त्री यांनी अशाच प्रकारे कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याची विनंती केली होती. ते सहज बोलता बोलता असं म्हणाले की कुंभमेळा सुरू आहे, आपण कुंभमेळ्यामध्ये जाऊया आणि कुंभमेळ्यामध्ये स्नान करूया. पंडित जवाहरलाल नेहरू हे थोडा विचार करत होते की आपण गेलं पाहिजे का. यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल बहादूर शास्त्री यांना जे उत्तर दिलं ते उत्तर खूप महत्त्वाचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की मी ज्यावेळेस पंतप्रधान नव्हतो त्यावेळेस मी अनेक वेळेस कुंभमेळ्यामध्ये गेलेलो आहे. कुंभमेळ्यामध्ये जाऊन मी स्नान देखील केलेली आहे. परंतु आता मला जावं की नाही हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं आता कुंभमेळ्यामध्ये मी जाणं टाळतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी या देशाचा पंतप्रधान आहे आणि हा देश धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवतो. जर मी धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रतिनिधी असेल तर मला कुंभमेळ्यामध्ये जाणं योग्य वाटत नाही आहे. मी जेव्हा पंतप्रधान राहणार नाही त्यावेळेस कदाचित मी कुंभमेळ्यामध्ये जाईन, परंतु सध्या मात्र मला कुंभमेळ्यामध्ये जाता येणार नाही, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी असूनही मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पंतप्रधान आहे. भारताची राज्यघटना आपल्याला धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवण्याचे अधिकार देते. प्रत्येक लोकप्रतिनिधीने धर्मनिरपेक्षतेचं पालन केलं पाहिजे असे देखील संकेत आहेत. अर्थातच आपण ते भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये बघतो की आम्ही एक धर्मनिरपेक्षता हा शब्द स्वीकारलेला आहे आणि एकूणच भारताचं जे संविधान आहे हे संविधान लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्राचं संविधान आहे. कुठल्याही एका धर्माच्या पंतप्रधानाला त्या धर्माच्या कार्यक्रमामध्ये जाता येणार नाही असे संकेत आपण संसदीय संकेत म्हणून पाळले पाहिजेत. परंतु आपल्याकडे ते पाळले जातील. काही नेते पाळतात, काही नेते पाळत नाहीत, परंतु सगळ्यांनीच हे पाळणं तितकंच गरजेचं आहे. कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असो, मग तो बौद्धांचा असो, तो हिंदूंचा असो, तो ख्रिश्चनांचा असो, तो मुस्लिमांचा असो, तो शिखांचा असो, तो पारशींचा असो, तो ईसाईंचा असो, कोणाचाही असो, या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीने जाऊ नये असे संकेत आपण पाळले पाहिजे, कारण आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालवतो आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल बहादूर शास्त्री यांना दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे. ते म्हणतात की मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा लोकप्रतिनिधी आहे, मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे कदाचित मला या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी जाणं योग्य वाटत नाही. ते पुढे असंही म्हणतायत की माझं हिंदू धर्मावरती खूप प्रेम आहे, हिंदू धर्मातल्या चालीरीतींचं परंपरांचं मी पालनही करतो, परंतु ते माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आहे. मी जर लोकप्रतिनिधी नसतो किंवा मी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी नव्हतो त्यावेळेस मी या सगळ्या परंपरांचं प्रथांचं पालन करत आलेलो आहे, परंतु आता मला तसं प्रथांचं आणि परंपरांचं पालन करता येणार नाही, कारण मी आता धर्म नसलेली व्यक्ती आहे, कारण मी पंतप्रधान आहे आणि पंतप्रधानाला कुठलाही धर्म नसतो आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेचं पालन करणं हे पंतप्रधानांचं काम आहे आणि म्हणून मी त्याच मार्गाने चालतो आहे. पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्रींना पुढे असंही म्हणतायत फक्त मीच नाही तर तुम्ही देखील तिथं जाऊ नये, कारण तुम्ही देखील लोकप्रतिनिधी आहात. जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मतदानावरती निवडून येतात त्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये जाऊ नये. त्या धम्मपरिषदा असोत, त्या कुंभमेळा असोत, ते ख्रिश्चनांचे कुठले कार्यक्रम असोत, तो मुस्लिमांचे कुठलेही कार्यक्रम असोत, कुठल्याही धर्माच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी जाऊ नये, कारण आपलं भारताचं संविधान किंवा भारताची जी शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष स्वरूपाची आहे. अशाच प्रकारचे संकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना सातत्याने पाळले आणि त्यांनी इतर मंत्र्यांना किंवा त्यांचे जे काही सहकारी होते त्या सहकाऱ्यांना देखील सांगितलं की आपण अशा प्रकारचे संकेत पाळले पाहिजे आणि हेच आपल्या राष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द नंतर इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये आलेला असला तरीही भारताचं संविधान मुळातच धर्मनिरपेक्ष आहे,
कारण कुठल्याही एखाद्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून आपण कुठल्याही व्यक्तीला संसदेमध्ये निवडून देत नाही. हालाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक जातींचे लोक राहतात, पण ते कुठलाही आपला धर्म न बघता त्या लोकप्रतिनिधीला निवडून देत असतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, म्हणून लोकप्रतिनिधी देखील धर्मनिरपेक्ष असतात. त्या मतदारसंघामध्ये जर समजा हिंदूंची संख्या जास्त असेल तर मग तिथे सगळ्यात जास्त हिंदूंचे कार्यक्रम होतील, मुस्लिमांचे असेल तर मुस्लिमांचे होतील, बौद्धांचे असतील तर धम्मपरिषदा जास्त होतील. मग अशा कार्यक्रमाला ती जर व्यक्ती जात असेल तर बाकीच्या धर्मांच्या भावनांचं काय, हा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून कुठे ना कुठे आपण धर्मनिरपेक्ष त्याचं पालन केलं पाहिजे आणि असे जे धार्मिक कार्यक्रम असतात त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाणं टाळलं पाहिजे. आणि म्हणूनच नेहरूंनी हे संकेत लावून दिले होते की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये जाणं योग्य नाही आणि ते धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रासाठी धोक्याचं आहे असं देखील ते म्हणत होते. आणि म्हणूनच त्यांनी आयुष्यभर अशा तत्वांचं पालन केलं आणि ते हिंदू धर्मावरती त्यांचं प्रचंड प्रेम असलं, हिंदू धर्माच्या प्रथा परंपराचं ते पालन जरी करत असले तरीही पंतप्रधान म्हणून मला तिथे जाता येणार नाही याची काळजी मात्र त्यांनी घेतलेली होती. आज अनेक लोकप्रतिनिधी या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी जातात, स्नान करून येतात आणि पुन्हा मीडियावरती येऊन बाईट देखील देतात. असं करणं योग्य नाही आहे, हे धर्मनिरपेक्षतेचं पालन नाही आहे. आणि म्हणून नेहरूंकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि नेहरूंनी जे संसदीय संकेत आपल्याला लावून दिले त्याचा देखील थोडासा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला नेमकं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये फक्त कुंभमेळ्यामध्येच नाही तर ते कुठल्याही धर्माचे कार्यक्रम असो, बौद्धांचे असो, शिखांचे असो, हिंदूंचे असो, मुस्लिमांचे असो, कुठल्याही धर्माचे असो, अशा कार्यक्रमामध्ये अशा लोकप्रतिनिधी जाणं योग्य आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. तुमचं मत महत्त्वाचं आहे कारण तुम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नागरिक आहात आणि मतदार आहात. तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत हे घडणार नाही, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं मत महत्त्वाचं आहे. आपलं मत नोंदवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.